बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या सरहद्दीवर पाटोदा तालुक्यातील चिंचोली गाव, निसर्गरम्य परिसर, डोंगर दऱ्यांनी फुललेला काशी येथील दामोदर नाथांना दृष्टांतानं वारकरी संप्रदायाचे मूळ असलेले गहिनीनाथ महाराजांची स्वयंभू समाधी या परिसरात असल्याचं दिसलं. मन विश्वर गिरंगले, मन राम रंगले. दामोदरनाथ काशी तीर्थ क्षेत्रावरून समाधी शोधात आले आणि स्वयंभू समाधी दिसली. शरमणाख्येयम् आनन्दं वदमव्ययम् श्रीमन्वामननाथेति ख्यातं दैवतम् आश्रये. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आणि हाच तो भक्तीचा गड झाला, गहिनीनाथ गड. दामोदर नाथांपासून ते संत वामनभाऊंपर्यंत आणि आज महंत विठ्ठल महाराजांच्या भक्ती प्रवाहानं सर्व जाती धर्मातील गोर गरिबांपासून ते कोट्याधीशांच्या श्रद्धेचा हा गड झाला आहे. जय देव श्री गहिनीनाथा, आरती गातो तव भगवंता. जय देव संत श्रेष्ठ वामनभाऊंनी दराखोऱ्यात राहणाऱ्या समाजाला भक्ती मार्गात आणून अंधश्रद्धा मुक्त करून सुशिक्षित करून भक्ती प्रवाहात आणलं. आपल्या तपश्चर्येनं वाचासिद्धी प्राप्त केलेल्या भाऊंचा महिमा भारतभर तर आहेच, परंतु पौष वद्य अष्टमीला संत भाऊंच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी सर्व जाती धर्माची लोक, राजकीय मतभेद विसरून विविध पक्षाचे पुढारी आणि लाखो भाविकांची मांदियाळी येथे जमली. ज्या दरबारामध्ये उभे आहोत तो दरबार श्री क्षेत्र गहिनीनाथ गड. गहिनीनाथ, नाथ हा शब्द आला की नाथ संप्रदाय समोर येतो आणि नाथ संप्रदाय हा न आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो अमुते, श्री ज्ञाननाथ असं म्हणतात. वारकरी संप्रदाय हा श्री गहिनीनाथांपासून निर्माण झालेला हा वारकरी संप्रदाय. आणि म्हणून ज्ञानोबाराय असं म्हणतात की हा जो संप्रदाय आहे हा संप्रदाय गह्यनी प्रसादे, निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा हा वारकरी संप्रदायामध्ये अभंग म्हटल्याशिवाय हरिपाठ किंबहुना वारकऱ्याची संध्या पूर्ण होत नाही. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचं हे मूळ अधिष्ठान असणारं हे ठिकाण श्री क्षेत्र गहिनीनाथ गड. वैराग्य मूर्तिमंत असे असणारे वामनभाऊ महाराज की ज्यांनी वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रभर आणि धगेधगीत ज्वाळ अग्नी जैसा असं दैदिप्यमान स्वरूप ज्ञानाचंही आणि पार्थिव शरीराचंही, म्हणून हे दिसणारं शरीर आणि आज जे समाजरूपी शरीर हा विस्तार हा श्री संत सद्गुरू वामनभाऊ महाराज यांच्यामुळे हा महाराष्ट्रामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये घोडा बैलगाडी घोडागाडी यामधून प्रवास करून वारकरी संप्रदाय आणि नाथ काय आहे हे प्रत्यक्ष त्यांनी दाखवून स्वतः श्री गहिनीनाथांचा जसाच श्री निवृत्तीनाथांना म्हणण्यापेक्षा त्यांच्या आईवडिलांना गहिनीनाथांचा उपदेश गुरुमंत्र होता. त्यांच्या आजोबांपासून श्री गोरक्षनाथांची कृपा म्हणजे श्री ज्ञानोबारायांच्या कुळामध्ये नाथ परंपरा ही आजोबा पंजोबापासून चालत आलेली तीच परंपरा. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये देखील किंबहुना त्यांच्या संपूर्ण वाङ्मयामध्ये नाथ कालीन किंवा नाथ संप्रदायातील शब्द जागोजागी आढळतात. हे स्थान हे सिद्ध महापुरुषाचं स्थान आणि त्यामध्ये श्री शंकराचे अवतार श्री गुरु श्री संत वामनभाऊ महाराज इथपर्यंत ही परंपरा आल्याच्यानंतर 24 जानेवारी 1976 या दिवशी श्री गुरु वामनभाऊ महाराज हे समाधीस्थ होतात. आणि 25 जानेवारी 1976 पासून श्री गुरु गोरक्षनाथजी बाबा यांची या गादीवर स्थापना होते. 13/12/97 पर्यंत यांनी गोरक्षनाथ महाराजांनी या गादीची परंपरा अतिशय काटेकोरपणाने चालवत असताना त्यांच्याबरोबर हरिभक्तीपरायण पुंडलिक महाराज हेही होते. आणि तेही फाल्गुन शुद्ध एकादशीच्या दिवशी 2020ला समाधीस्थ होत आहेत. आणि आता 13/12/97 पासून 14/12/97 पासून मी ही या गडाची आणि संप्रदायाची जबाबदारी ही माझ्यावर आहे. जसं विज्ञान प्रगत होत चाललेलं आहे तसं अध्यात्म देखील या परिसरातील मुलांना उत्तर पिढीला अवगत व्हावं, माहिती व्हावं म्हणून या ठिकाणी संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय वाराणसीची शाखा 2017 मध्ये या ठिकाणी आणून या ठिकाणी
शेकडो विद्यार्थी आता या वेद विद्यालयामध्ये वेदाध्ययन करत आहेत, तेव्हा मूळ महापुरुष दामोदरनाथ महाराज ज्यांनी हे स्थान समाजाला प्रगट करून दाखवलं तेही काशी, आणि आता या ठिकाणी विद्यालयामध्ये विद्यार्जन करणारा जो वर्ग आहे त्यांचा अध्यापक वर्ग तोही काशी येथील आहे, विद्वान वर्ग आहे. सर्व शास्त्र या ठिकाणी शिकवले जातात. पूर्वी आम्हाला इथून काशी किंवा हरिद्वार ऋषिकेश इकडे जावं लागत होतं. आता महाराष्ट्र आणि किंबहुना दक्षिण भारत याला या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे, सोय केलेली आहे. सर्व भोजनाची आणि निवासाची आणि शिक्षणाची सर्व दृष्टीने संस्थांतर्फे सर्व विद्यार्थीगणांची व्यवस्था आपण केलेली आहे. या गडाचं वैशिष्ट्य असे की सर्व जाती धर्माचे लोक तिथे येतात आणि वामनभाऊचं दर्शन घेतात. सध्याचे महंत विठ्ठल महाराज यांचं खूप चांगलं काम आहे. खूप समाज त्यांनी जोडलेला आहे. त्यांच्या आग्रहास्तव अनेक लोक गडावर जात असतात. मी सुद्धा लहानपणापासून गहिनीनाथ गडावर जातो, दिंडीमध्ये सहभागी होतो आणि एकूणच एक भक्तिमय वातावरण, वारकरी संप्रदायाचं वातावरण या भागामध्ये निर्माण करण्याचं काम संत वामनभाऊंनी केलं. आता विठ्ठल महाराज करतायत. एकूण ह्या गडाचा महिमा फार मोठा आहे. त्यामुळं श्रद्धेने लांबून जवळपास 20 जिल्ह्यातून लोक येतात. असा हा गड खूप नावलौकिकाला आलेला आहे आणि भविष्यात तो असाच येत राहील. आणि विठ्ठल महाराजाचं मार्गदर्शन, समाज प्रबोधन संपूर्ण या भागाला होत आहे आणि त्याचा फायदा सर्व भक्तगणांनी भविष्यातसुद्धा घ्यावा असं मला वाटतं. देवाची द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिये. प्रत्येक महिन्याच्या एकादशीला गडावर गावगावचे भक्त दिंड्या घेऊन गडावर येतात. अशी ही वारकऱ्यांची धाकटी पंढरी म्हणजेच गहिनीनाथगड. वामनभाऊ मुळे या भागातील अंधश्रद्धा निर्मूलन आणि जनतेचा समाजाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो पूर्णपणे बदललेला आहे. वामनभाऊ हे माझं आराध्य सदैवत आहे. त्यांच्यावर अपार अशी माझी निष्ठा आहे आणि त्यांच्याच कृपेने आज मी या ठिकाणी उभा आहे. एकदा दर्शनाला यावेच असा श्रद्धेचा, भक्तीचा गड गहिनीनाथगड. पोलीस दलात नोकरी करीत असताना मला कुठल्याही प्रकारची वामनभाऊच्या आशीर्वादाने अडचण आलेली नाही. माझी अविरत सेवा 36 वर्षे पूर्ण झालेली असून मी सध्या सेवानिवृत्त आहे. मला वामनभाऊचा भरपूर आशीर्वाद आहे आणि या गडाचे पावित्र्य हे परिसरातील लोक पूर्णपणे जपत आहेत. अबाल वार वृद्धाला वामनभाऊचा भरभरून आशीर्वाद आहे.